ಫೆಬ್ರವರಿ 11ರಂದು ಮೈಸೂರು ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು. ಹೌದು, ಮಹದೇವಪುರ ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಉದಯಗಿರಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ಬಳಿ ಮೈಸೂರು ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು. ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಮಾಜಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಪ್ರಸ್ತುತ ಎನ್ಆರ್ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕ ಶ್ರೀ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್, ಚಾಮರಾಜ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕ ಶ್ರೀ ಹರೀಶ್ ಗೌಡ, ಬೆಂಗಳೂರು ಶಿವಾಜಿನಗರ ಶಾಸಕ ಶ್ರೀ ರಿಜ್ವಾನ್ ಹರ್ಷದ್ ನೆರವೇರಿಸಿದರು. ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಶಾಂತಿನಗರದ ಸುತ್ತಮುತ್ತ ಅಂತಹ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಇರಲಿಲ್ಲ ಮತ್ತು ಅಂತಹ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳನ್ನು ತೆರೆಯುವುದರಿಂದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಸಹಾಯಕವಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳು ತಮ್ಮ ಹೇಳಿಕೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಉತ್ತಮ ವೈದ್ಯರ ತಂಡದೊಂದಿಗೆ ಈ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಸಂಪೂರ್ಣ ನೈರ್ಮಲ್ಯದಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಈ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಸೇವೆಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತೆ. ಈ ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಮೈಸೂರು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಆಯುಕ್ತರಾದ ಅರ್ಷಾದ್ ಉರ್ ರೆಹಮಾನ್, ಅನೇಕ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳು, ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮತ್ತು ಮುಖಂಡರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದು ತಂಡದ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಶುಭ ಹಾರೈಸಿದರು. ನಿರಂತರ ಸುದ್ದಿ ಸಮಾಚಾರಗಳಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಮೈಸೂರು ನ್ಯೂಸ್ 21. केला के फजलो करम से आज मुझ नाचीज के हाथों मैसूर हॉस्पिटल का इफ्तिताह हुआ है। हॉस्पिटल का दौरा करने से ये लगा कि एक जज्बे के साथ खिदमत के मंसूबे को सामने रखकर जितने भी डॉक्टर्स हैं ये अपना काम अंजाम देने के लिए तैयार हैं। मेरे तजुर्बे के बिना पर जिन बातों से उनको मैं आगाह कर रहा था, इन तमाम बातों को मैंने उनको कहा है। एक प्राइवेट हॉस्पिटल होने की वजह से ये इस मुकाम पर कितना ज़रूरी था या किस लिहाज से ये खुला है, इसके ऊपर मैं तफसील से बात नहीं कहूँगा। अलबत्ता ये कहूँगा कि आज जिस तरीके से दुनिया जिस तेजी से चल रही है, नई नई बीमारी हमारे दरमियान जिस तरीके से आ रही है, और एक हॉस्पिटल होने से बीमार का इलाज करना, शफा देना, ये अल्लाह से दुआ है कि इन हॉस्पिटल के तमाम डॉक्टर्स को अल्लाह अपने रहमत से नवाजे और आने वाले मरीजों को है ना इनके हाथों शफा नसीब हो। और इसके साथ साथ मैंने इनको ये हिदायत भी दी है कि जिस इलाके में इन्होंने हॉस्पिटल खोला है यहाँ पाकी सफाई और ख़ास तौर से औरतों को है ना आगाह करने का काम लगातार चलता रहे। अलबत्ता मैं ज़्यादा कुछ नहीं कहते हुए मैं जितने यहाँ डॉक्टर्स हैं उनसे मैं सिर्फ इतना कहूँगा कि तकरीर से कुछ होने वाला नहीं है। अलबत्ता मैं सिर्फ इतना कहूँगा कि नो एक्सप्लॉयटेशन नो चैरिटी। अगर कोई मरीज़ आ रहा है तो बिना वजह उनको है ना बिल के साथ बिल चार्ज करना या किसी को है ना मुफ्त में इलाज देने का दावा करना, ये मेरे ख्याल से चलने वाला काम नहीं है। इस वजह से बीमार के परेशानी को भी देखें, गवर्नमेंट के नए नए जो स्कीम्स हैं उनको अपना कर आने वाले मरीज को तसल्ली बख्श बिठाकर बात कर कर उनको है ना इलाज कर दे। इससे ना सिर्फ वो मरीज को या उसके आला ख़ानदान को है ना जॉब देने की जिम्मेदारी नहीं है, ये अल्लाह का काम है। खिदमत खल्क का काम आपने बेड़ा उठाया है, तो इसमें अल्लाह आपको है ना और हिम्मत दे। और इसके साथ साथ आप जिन मंसूबों को लेकर काम कर रहे हैं, अल्लाह तुम्हें कदम कदम पर कामयाबी अता करे। सर, आज जो मैसूर हॉस्पिटल का इफ्तिताह हुआ है, इसमें नौजवान तबका, जिसमें गर्ल्स भी हैं, बॉयज़ भी हैं, जिसमें डॉक्टर्स भी हैं, बहुत सारे एडमिनिस्ट्रेशन भी हैं, उन्होंने जो है बहुत बड़ी खिदमत अंजाम दी है। स्पेशली नौजवान जिस तरह आगे आ रहे हैं हर फील्ड में, हर मैदान में, उसको लेकर आप क्या कहना चाहते हैं? देखिए, जब भी नया पानी आता है तो पुराना पानी को आगे निकलना पड़ता है। नौजवान नस्ल जो है जिनके कंधों पर दुनिया की पूरी जिम्मेदारी है, तो इस वजह से ये बाकायदा ये एक खुशी का माहौल है कि नौजवान तालिब याफ्ता अपने काम को ऐसा नहीं कि है ना मुझे है ना
बाहरी मुल्क में है ना दरमा अच्छा मिलता है या मुझे पैसा कमाने का सहूलत मिलते मुझे वहाँ जाना है, वो खुद अपने मुकाम पर अपने वतन में अपने लोगों के दरमियान खिदमत के साथ अपना जीना और अपने है ना जो भी उनकी पूंजी है उसको डाल कर है ना उसे आगे बढ़ाने का काम कर रहे हैं। ये एक अच्छी अलामत है। मैं नौजवानों को है ना कोई चीज़ आज किसी की जागीर में नहीं है, हिम्मत करने वाले को और हिम्मत के साथ आगे बढ़ने वाले को, सही नीयत सही सोच रखकर काम करने वाले को अल्लाह अपने दरवाज़ों में अपने खजानों से है ना कामयाबी हर हमेशा देगा। तो इस वजह से नौजवान है उनको है ना जज्बा है, इस जज्बे को कहीं पस्त होने ना दे, इसे और आगे ले जाने के लिए अल्लाह से दुआ है कि आप जिस नीयत से आप काम कर रहे हैं इसमें अल्लाह हर हमेशा आपके मदद के लिए रहेगा। ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಯಾವುದೂ ಇರಲಿಲ್ಲ, ಈಗ ಮೈಸೂರು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಶುರು ಆಗಿದೆ. ಸೊ ಇದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರದ ಕಡೆಯಿಂದ ಯಾವ ಥರ ಸಹಕಾರ? ಇವತ್ತು ಮೈಸೂರು ನಗರದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಉದಯಗಿರಿಲಿ ಅಜಿತ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬರು ಹೆಸರಲ್ಲಿರುವಂಥ ಡಬ್ಬಲ್ ರೋಡಲ್ಲಿ ಮೈಸೂರು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲನ್ನ ಇವತ್ತು ಬಾಬುದಾ ಮತ್ತು ಅವರ ಎಲ್ಲರನ್ನು ಸೇರಿ ಅವರ ಅಸೋಸಿಯೇಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಇವತ್ತು ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಹಿರಿಯರು ಆದಂಥ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಡಾಕ್ಟ್ರುಗಳಿದ್ದಾರೆ. ಮೈಸೂರು ನಗರದಲ್ಲಿ ಈ ಥರದ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲುಗಳು ಅತ್ಯವಶ್ಯಕವಾಗಿ ಬೇಕಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಈಗ ನಾನು ಆಗಲೇ ನೋಡಿದೆ, ಜನರಲ್ ಮೆಡಿಸನ್ನು, ಗೈನಕಾಲಜಿ ಮತ್ತು OBG, ಪೀಡಿಯಾಟ್ರಿಕ್ಕು, ಆರ್ಥೋಪೆಡಿಕ್ಕು, ಪಲ್ಮಾಲಜಿ, ಜನರಲ್ ಮತ್ತು ಲ್ಯಾಬ್ ಸರ್ಜಿಕಲ್ ಎಲ್ಲ ಥರದ್ದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಯೂರಾಲಜಿ ಮತ್ತು ನೆಫ್ರಾಲಜಿನೂ ಸಹ ಇಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಸೇವೆಯನ್ನು ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು. ಉತ್ತಮವಾದಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಆ ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಅದನ್ನು ಭಾವಿಸ್ತಾ, ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಹೊಸದಾಗಿ MBBS MD ಮಾಡಿರುವಂಥ ಯುವಕರುಗಳು ಅವ್ರಿಗೊಂದು ಇದಿರ್ತದೆ, ಏನು ಚಾಲೆಂಜ್ ಆಗಿ ನಾವು ಇದನ್ನು ನಡೆಸಬೇಕು. ಮತ್ತು ಈ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಂದ ನಮ್ಮ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಬರುವಂಥ ಯಾರು ಆ ರೋಗಿಗಳಿರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆಲ್ರಿಗೂ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕೊಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ಕನಸು ಮತ್ತು ಆ ಛಲವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಶುಭವಾಗಲಿ. ಈ ಥರದ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ಗಳು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚೆಚ್ಚಾಗಿ ಬರಲಿ. ಏಕೆಂದರೆ ಇವತ್ತು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಜನಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆಯ್ತೈತೆ. ಜನಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆದಂಗೆ ನಿನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಎಲ್ಲ ಒಂದು 3-4 ಸಾವು ನೋಡಿದೆ ನಾನು. ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಬೆಳಗ್ಗೆ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಾರೆ, ರಾತ್ರಿ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಾರೆ, ರಾತ್ರಿ ಮಲಗಿದ್ದಾಗ ಸತ್ತಿರುವಂಥದ್ದನ್ನ ಉದಾಹರಣೆಗೆ ಸುಮಾರು ಐತೆ. ಈಗ ಮೈಸೂರು ನಗರದಲ್ಲಿ 29 ವರ್ಷ, 30 ವರ್ಷ, 35 ವರ್ಷ ಒಳಪಟ್ಟಂಥ ಯುವಕರುಗಳು ಸಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಥರದ್ದೆಲ್ಲವನ್ನೂ ಡಿಸರ್ವ್ ಮಾಡುವಂಥ ಮತ್ತು ಅದನ್ನೆಲ್ಲನೂ ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡುವಂಥ ಅವಕಾಶ ನಮ್ಮ ಯುವಕರುಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಯುವತಿಯರಿಗೆ ಸಿಗಬೇಕು. ಸೈನ್ಸು ಜಾಸ್ತಿ ಬೆಳೆದಷ್ಟು ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯನ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಮನುಷ್ಯನ ಜೀವಿತಾವಧಿನ ವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಅನ್ನೋದು ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕವಾದ ಅನಿಸಿಕೆ. ಇನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಟೆಕ್ನಾಲಜಿಗಳು ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತನೂ ಮನುಷ್ಯನ ಜೀವವನ್ನು ಉಳಿಸುವಂಥ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಅವರು ಏನು ಆ ಸಂಶೋಧನೆಗಳನ್ನ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಈ ಥರ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲುಗಳನ್ನ ಬಾಬುದಾ ಅಂತವರು ಈ ಥರದ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲುಗಳನ್ನ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಈ ಥರದ ಯುವಕರುಗಳು ಹೆಚ್ಚೆಚ್ಚಾಗಿ ನಮ್ಮ ಪರಿಸರ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಎನ್ವೈರನ್ಮೆಂಟ್ನ ಕ್ಲೀನಾಗಿರೋದಕ್ಕೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯಕರವಾಗಿರೋದಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಭಾವನೆ. ನನಗೆ ಮುಸಲ್ಮಾನರಲ್ಲಿ ಯಾರು ಅನ್ಎಜುಕೇಟೆಡ್ಸ್ ಅವರೇ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಫೈನಾನ್ಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅಂಡರ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮುಸಲ್ಮಾನರು, ಅದು ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ? ಅತೀಕ್ ಸಾಬ್ರು ಅಂತ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಬಡ್ಜೆಟ್ನ ಮಂಡಿಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖವಾದಂಥ ಪಾತ್ರ ವಹಿಸೋರು ಅತೀಕ್ ಸಾಹೇಬ್ರು. ಮುಸಲ್ಮಾನರಲ್ಲಿ ಅತೀ ಬುದ್ಧಿವಂತರು ಮತ್ತು ಅತಿ ಕಾಳಜಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರುವಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಅವರೇ. ಈಗ ನಮ್ಮ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರು ಅವರು ಉತ್ತಮವಾದಂಥ ವಾಗ್ಮಿ ಮತ್ತು ವಿಚಾರವಂತರು. ಎಜುಕೇಷನ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಲಿ ಅವ್ರದ್ದೇ ಆದಂಥ ಕ್ರಾಂತಿ ಮಾಡಿರೋಂಥವ್ರು. ಅವ್ರು ಎಜುಕೇಷನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿದ್ರು. ನಾನು ಹೇಳೋದೇನು ಅಂದರೆ, ನನ್ನ ಭಾಗದಲ್ಲಿ, ನನ್ನ ಮಂಡಿಮೂಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ಏನು ಮುಸಲ್ಮಾನರು ನನಗೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಶಾಂತಿನಗರ ಈ ಥರದ ಏರಿಯಾಗಳಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಅಬೌಟ್ 20 to 30% ಮುಸಲ್ಮಾನರವ್ರೆ ನಮ್ಮ ಮೈಸೂರು ಸಿಟಿಲಿ. ಎಲ್ಲರೂ ಈ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಓದುವಂಥ ಮುಸಲ್ಮಾನರುಗಳು, ಹಳ್ಳಿಲಿ ಯಾರು ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಹಳ್ಳಿಲಿ ಯಾರು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅಂಥವ್ರೆಲ್ಲರೂ ಡಾಕ್ಟರ್ಗಳಾಗಿದ್ದಾರೆ, ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳಾಗಿದ್ದಾರೆ, ನಾಗರಿಕ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮುಸಲ್ಮಾನರು. ನಮ್ಮ ಸಿಟಿಲಿರುವಂಥ ಮುಸಲ್ಮಾನರುಗಳು
ಆ ಥರದಕ್ಕೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ಅವಕಾಶಗಳು ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಏನಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಎಜುಕೇಷನ್. ಅದನ್ನ ನಾನು ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ, ನಾನು ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಂದವರು ಎಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಎಲ್ಲರನ್ನು ಓದಬೇಕು, ಓದಿಸಿ ಒನ್ ಟೈಮ್ ಊಟ ಮಾಡದಿದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡಿಸಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳುಗಳಿಗೆ. ಆ ಶಿಕ್ಷಣ ಇದ್ರೆ ಸಮಾಜ ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತದೆ, ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಜನ ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತಾರೆ. ಒಬ್ಬ ಈಗ ಒಂದು ಮನೇಲಿ ಇವ್ರು ಡಾಕ್ಟ್ರು, ಇವ್ರ ಮನೇಲಿ ಇವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಯಾರಾಗಿದ್ರು ಆಗಿಲ್ವೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಈಗ ಇವ್ರು ಆದ್ರು ಅಂದ್ಮೇಲೆ ಇವ್ರ ಮನೇಲಿ ಇನ್ನೂ 4 ಜನ ಡಾಕ್ಟರ್ ಆಗ್ತಾರೆ ಇವ್ರ ಜನರೇಷನ್ ಅಲ್ಲಿ. ಒಬ್ಬ ಮುಂದೆ ಹೋದ್ರೆ ಮನೇಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ಡಾಕ್ಟರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಆದ್ರೆ ಅದನ್ನ ಫಾಲೋ ಅಪ್ ಮಾಡುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಮನಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮ ದೇಶದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಮುಸಲ್ಮಾನರಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಸಿಟಿಲಿ ವಾಸ ಮಾಡುವಂತ ಮುಸಲ್ಮಾನರುಗಳು ಎಜುಕೇಶನ್ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ತಗೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕವಾದ ಆಸೆ ಇದು. ಅದನ್ನ ತಗೊಂಡು ಈ ಹಳ್ಳಿಗಾಡಿಂದ ಬರುವಂತ ಮುಸಲ್ಮಾನರುಗಳು ಏನವ್ರೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಅವರಿಗೆ ಪೈಪೋಟಿ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ನಮ್ಮ ಸಿಟಿಲಿರೋ ಮುಸಲ್ಮಾನರು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಆಸೆ. अस्सलाम वालेकुम वरकतहू। मैसूर हॉस्पिटल वी केयर फॉर यू टैग के साथ सामने को ही बहुत अच्छा टैग है, वी केयर फॉर यू। हमें आपकी हिफाजत करती करो। जो भी नौजवाना साथिया मिलकर कर रहे हैं उनको अल्लाह ताला हौसला और ताकत अता फरमाकर जो भी हमारी कौम की है उनको पूरा सा पूरा डेडिकेशन से जो भी बीमारियां हैं उसे इलाज करने के वास्ते उनको अल्लाह मदद फरमान दे। क्या है, जितने भी हमारे पॉपुलेशन बढ़ने जा रहा है उसके हिसाब से हमें इंफ्रास्ट्रक्चर देने में बहुत तकलीफ़ है गवर्नमेंट से। ऐसा प्राइवेट आदमियाँ भी हाथ मिलाए तो क्या होता है, बहुत आदमियों को ये सहूलत हो जाए। स्पेशली यहाँ क्या है, शांति नगर, क्यातमरनहल्ली, बाद में गौसिया नगर, ये सभी क्या है यहाँ थिकेस्ट पॉपुलेशन है, बाद में डेंसिटी भी ज़्यादा है। उसमें यहाँ बहुत ज़रूरी थी हॉस्पिटल्स की। बीडी कॉलोनी हॉस्पिटल है, दूसरा क्लिनिक कहीं हमारे गवर्नमेंट की भी प्रतिभा केंद्र है, उसके साथ तीनों भी आँख हुई जो भी अफोर्डेबल हैं वो आपको यहाँ ट्रीटमेंट ले सकती है। मतलब इन्हों भी कंसेशन रेट में ट्रीटमेंट करती है बोले को थे। ये यंगस्टर्स पूरे मिलकर कर रही है। ऑल द बेस्ट फॉर देयर एफर्ट्स। मैसूर सिटी कॉर्पोरेशन की जानिब से क्या ताउन रहेगा इस तरह के खिदमात को लेकर? हमारे तरफ से परमिशन देखो ही होता है। आगे चलकर जो है और भी बड़ा करने का सोच रहे हैं? नहीं, ये जो प्राइवेट है ये पूरा उनके फाइनेंशियल इस पर होकर सब। हमें जो भी मदद है बिल्डिंग परमिशंस, ट्रेड लाइसेंस, वो सभी देखो ही। हमारे से क्या होता है, हमें कभी भी साथ में रहती, कौम के लिए जो भी अच्छा करता है उनके साथ हमें रहती है। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। सबसे पहली बात तो मैं तनवीर सेठ साहब से और सबसे माफ़ी मांगता हूँ, मैं और मेरा दोस्त पंडू, हमें पता नहीं था, भूल गए थे। आज हॉस्पिटल की ओपनिंग है, आप आकर इधर बैठ गए। आपकी दरिया दिली है कि हमें जप लेकर आप बैठे थे। तनवीर सेठ साहब की सबसे बड़ी बात खूबी यही है कि कारपेंटर आने तक भी ये बैठे थे। ये बड़ी खूबी इनकी, अल्लाह ताला इनको इनके पास दिया हुआ है, ये दिखाया हुआ है। और मेरी और पंडू की वार्ड के अंदर जो ये मैसूर वी केयर ऑफ यू जो हॉस्पिटल खुली है, तो सबके लिए, पूरी आवाम के लिए बताए हुए हैं। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का बड़ा करम है कि एनआर क्षेत्र के अंदर और मेरे और पंडू की वार्ड के बॉर्डर के अंदर ये हॉस्पिटल खुली है। बड़ी खुशी की बात है। आज हॉस्पिटल का नाम लेने के साथ आवाम में कैसा डर पैदा हो जाता है, कैसा खौफ पैदा हो जाता है। पेशेंट को एडमिट करने के साथ अंदर एक पेशेंट रहता है, बाहर 5 उनके घर वाले पेशेंटों की जिसे लगते हैं कि बिल अब कितनी आ जाएगी, अब ये कैसा होगा। ये बड़ा मुद्दा हमारा है कि हॉस्पिटल के साथ जाने के साथ बाहर उनके पूरा खानदान ऐसा परेशान हो जाता, बिल कितनी आ जाएगी। बड़ी खुशी की बात हुई, ये गरीब तबके के अंदर, ये एरिया के अंदर एक हॉस्पिटल खुली। मैं यही गुजारिश करूंगा बाबू साहब से और उनके पूरी स्टाफ से, यहाँ जितने भी पेशेंट आए कम से कम पैसे में उनका इलाज कर उनको एक शिफा पहुंचाएंगे तो बड़ी खुशी होगी। मेरे तरफ से और मेरी पूरी आवाम की तरफ से हरीश गौड़ा साहब और हमारे एमएलए साहब, पंडू साहब, शाही साहब, हमारे यूनुस साहब, जितने भी दोस्त अहबाब है, सबकी तरफ से मुबारकबाद देता हूँ। अस्सलाम वालेकुम। सबसे पहले जो मैसूर हॉस्पिटल जो शांति नगर के अंदर खुली है, ये सबसे ज़्यादा हमें बहुत खुशकिस्मत हैं, ताकि हमारे
अलहाज तनवीर सेठ साहब के हाथ से जो हॉस्पिटल जो ओपनिंग हुई, ये सबसे बहुत बड़ी खुशी की बात है। उसके साथ साथ हमारे हरीश घोड़ा साहब भी यहाँ पर आए हैं। ये बहुत खुशकिस्मत की बात है कि हमारे एनआर क्षेत्र के अंदर 2 एमएलए यहाँ पर आकर, जो हमारे कॉरपोरेटर बशीर साहब और बहुत सारे जिम्मेदारों भी यहाँ पर आए हैं। बस मैं अल्लाह से दुआ करता हूँ ताकि हॉस्पिटल के अंदर ज़्यादा से ज़्यादा इलाज से ज़्यादा अल्लाह ताला पेशेंटों को शफा दें और डॉक्टरों के हाथों के अंदर अच्छा से अच्छा इलाज हुए। और अल्लाह से दुआ करता हूँ, इस एरिया के अंदर बहुत ज़रूरी थी कि शांति नगर के अंदर हॉस्पिटल का ये होना, ताकि बहुत दूर दूर तक अलंसार तक जाना था, रिंग रोड तक जाना था। शांति नगर के अंदर इतनी मुसलमानों की आबादी है कि बहुत ज़रूरी, मैं यूँ समझता हूँ कि 100 यहाँ पर हॉस्पिटल होना ज़रूरी है। अल्लाह ताला से मैं बार बार यही दुआ करता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा अल्लाह ताला जहाँ जो भी उम्मीद लेकर पेशेंट यहाँ पर आते हैं, अल्लाह ताला हर एक इलाज यहाँ पर मुकम्मल हो सके। इन तमाम स्टाफ वालों को, डॉक्टरों को अल्लाह ताला उनके हाथ में शफा दें। बस मैं यही कहते हुए मेरी बात को ख़त्म करता हूँ। अस्सलाम वालेकुम।